अनेक निवेदनं आज दिलेली आहेत, तिथं लाडक्या बहिणी बसल्यात. मला त्यांना सांगायचं आहे, कधी कधी आमच्याबद्दल गैरसमज विरोधक पसरवतात. लाडकी बहीण आम्ही दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये देतो. त्याच्यामध्ये मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो, तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही. ते आमच्या लाडक्या बहिणींच्या करताय, तुम्हाला त्याच्यातनं मदत होते. उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे, काही बँका पुढे आणलेल्या आहेत. नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोलीन. काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत, तिथं आमचे दर महिन्याला 1,500 रुपये त्या भगिनीला जातात. त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी 30 ते 40 हजार रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल. 40-50 हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल आणि त्याच्यातनं स्वतःचं कुटुंब ती उभं करू शकेल. हे होऊ शकतं. महाराष्ट्रात काही बहिणींनी केलंय. मला माझ्या नांदेडच्या, मला माझ्या या चव्हाणवाडीच्या परिसरातल्या बहिणींना सांगायचं आहे, तुम्ही पण त्या गोष्टीचा विचार करा. मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना, आमदारांना, माजी आमदारांना, पदाधिकाऱ्यांना, माझ्या महिला भगिनींना पण सांगणार आहे की ती कशी योजना आहे. शेवटी किती सांगून प्रश्न सुटत नाही, त्याकरता काही कार्यक्रम द्यावा लागतो आणि तशा पद्धतीचा कार्यक्रम आम्ही लोकांनी दिलेला आहे. त्याचं स्वागत करून आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे, अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. नमस्कार. अजितदादा पवार यांची मोठी घोषणा. ज्या प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, सर्व लाडक्या बहिणींना भेटतील 50,000 रुपये. याची जाहिरात सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे. ते तुम्हाला मी इथे दाखवतो. तुम्ही इथे बघू शकता की इथे काय लिहिलेलं आहे, लाडक्या बहिणींना 50,000चे कर्ज. यांची सर्वात मोठी घोषणा जी आहे ते अजितदादा पवार यांनी केलेली आहे. इथे बघू शकता, योजनेच्या माध्यमातून हप्ते वाढते करण्याचा विचार अजित पवार यांची सुतोवाच. इथे काय लिहिलेलं आहे सविस्तर मी तुम्हाला सांगतोय. लाडक्या बहिणीच्या लघु उद्योग सुरू करण्यासाठी छोटे व्यापार सुरू करण्यासाठी 50,000 रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. या कर्जाचे हप्ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वळते केले जाऊ शकतील असे यांनी सांगितले. असे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री पवार यांच्या हप्ते बारामतीतील मुडाळे येथील विद्युत उपकेंद्राचे भूमिपूजन झाले, त्यावेळी ते बोलत होते. इथे बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारवर 45,000 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडत आहे. मात्र गोरगरीब महिलांना पैसे मिळत असल्याने त्यांना उपयोग होत आहे. 2 कोटीहून अधिक महिलांना याचा लाभ मिळत आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होत आहे. आता महिलांना लघु उद्योग सुरू करण्यासाठी 50,000 रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. त्याचे हप्ते हे या योजनेतून वळते केले जातील असे अजितदादा पवार यांनी म्हणाले. महायुती सरकारने सौर ऊर्जा पंप योजना आणली आहे. या योजनेतून सुमारे 8,000 शेतकऱ्यांना सौर पंप देण्यात आले आहेत. या योजनेसाठी 24,000 कोटी, इथे बघू शकता 24,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत आतापर्यंत 1,30,000 घरांसाठी 50 मेगावॉटपेक्षा जास्त क्षमतेची छतावरील सौर ऊर्जा संच दिला आहे. या योजनेसाठी 1,000 कोटींपेक्षा जास्त अनुदान लाभार्थ्यांना देण्यात आले आहे असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. तुम्ही तर बघू शकता, आता लाडल्या बहिणीच्या योजनेतून 50,000चं कर्ज इथे भेटणार आहे आणि हे कर्ज तुम्हाला 0% व्याजवर असू शकते. कारण हे लाडल्या बहिणीच्या योजनेतून ही जे कर्ज आहे ते तुम्हाला भेटणार आहे. आता तुम्ही कर्ज काढू शकता सर्व लाडली बहिणी आणि तुम्हाला जे आहे तुम्ही तुमचा छोटासा उद्योग जे आहे ते सुरू करू शकता. अशी महायुती सरकारची ही घोषणा आहे आणि अजितदादा पवार यांनी हे सांगितलं आहे. त्याप्रकारे अशाच प्रकारचे अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.